नाणेफेक जिंकून संविधान ग्रुप फायटर 11 या संघाचे कॅप्टन प्रदीप न्यायनीत यांनी क्षेत्ररक्षण निवडलेले आहे आणि फलंदाजी करतोय वैष्णव 11 हा संघ। चला दोन्ही संघांचे एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊ द्या, जेणेकरून अचूक खेळाडूची नोंद आम्हाला त्यांच्या स्टॅटनुसार करता येणार आहे। तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर प्रथमेश गोसावी सज्ज होते। 4 षटकाचा सामना असेल, लक्षात प्रथमेश नाहीयेत। काशिफ संगम आता गोलंदाजीच्या क्रमामध्ये बदल केलेला आहे। डॉनकडे पर्याय खूप आहेत आणि त्या पर्यायांची सांगड व्यवस्थित बसवून तो प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास करून पर्यायांची निवड करतायत। हा अनुभव आहे आणि म्हणूनच तो अनुभव लक्षात घेत असताना प्रतिस्पर्धी संघावर व्यवस्थित लक्ष ठेवून तुम्हाला खेळ करावा लागतो आणि म्हणूनच काशिफ संगम या गोलंदाजाला बोलवण्यात आलेलं आहे पहिल्या षटकासाठी। पुन्हा एकदा डिजिटल स्कोरर म्हणून दीपक मंडले सर जॉईन होत आहेत। म्हणजे सकाळपासून नॉनस्टॉप त्यांचं काम चालू आहे। क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या वतीनं त्यांचं काम आपण पाहतोय। ऑनस्क्रीन शेकडो प्रेक्षक मानाचा कर्णक पाहताय, तरी एक भेट आहे प्रेक्षकांच्या आयोजकांना। शेकडो प्रेक्षक जुडतायत आणि चांगलीच वॉचिंग काल देखील आम्हाला मिळाली। काल दिवसभरामध्ये चांगली वॉचिंग, 85,000हून जास्त व्ह्यूज कालच्या स्ट्रीमला आम्हाला मिळाल्याने आज देखील ती संख्या वाढेल ही शक्यता नाकारता येत नाहीये। 2 बॅटर्स मैदानात पोहोचलेले आहेत। वैष्णव 11 या संघाकडून स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहे चंदन, नॉन स्ट्रायकर एंडला आहेत हर्षल आणि चंदन हे 2 फलंदाज सुरुवात देतील वैष्णव 11 या संघाला। आणि पाहूयात समोर आव्हान आहे संविधान ग्रुप फायटर 11 या संघाचं। अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय बघा। वेळ झाले 5:17 2 सामने खेळवायचे। हा सामना 4 षटकांचा आणि पुढील सामना 5 षटकांचा। त्याचमुळे सातत्यानं आम्ही समालोचतो, मला वारंवार त्या सूचना देतोय, जेणेकरून आयोजकांनी जी आखणी केलेली आहे ती आखणी यशस्वी होईल। पहिला बॉल राऊंड विकेट, तेच तर बॉल फोर्स केलाय। स्वागत काशिफ संगमचं, षटकार केलाय पहिल्याच बॉलवर थेट लॉंग ऑन क्लिअर सिक्सर। चंदनने हा स्ट्रोक बनवलाय। शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल होता, रायझिंग डिलिव्हरी, लेग स्टंपच्या बाहेर सरकल्या आणि त्यानंतर हा फोर्स करताना लॉंग ऑन क्लिअर करणारा षटकार। फुलटॉस बॉल होता, लेग स्टंप सोडून जातोय, विकेट किपर बिझी होत आहे। दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने होतोय। 1 एक्स्ट्रा रन मिळते, धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर। ही लढत रंगतदार होणार आहे। वैष्णव 11 मागचा सामना त्यांनी जिंकलाय, संविधान ग्रुपने या अगोदर सामना जिंकलाय। त्याचमुळे दोन्ही संघांनी जेव्हा 1-1 विजय मिळवलेला आहे, तर ती विजयाची गोड चव चाकत असताना तशीच चव चाखायची, 1-1 पाऊल पुढे घेऊन जायचंय। प्रत्येक कर्णधाराचा तोच एक विश्वास असतो आपल्या खेळाडूंवरचा की प्रत्येक खेळाडू त्यांच्या मनासारखा खेळेल। आणि त्याच म्हणजे स्ट्रेंथ आहे काशिफची, जे शॉर्ट ऑफ लेंथ खूप चांगले हाताळतात। पण यावेळेस पंचांनी उंचीची दखल घेतली आणि 1 फॉर दी ओव्हरची सूचना, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन मिळते, धावसंख्या 8। थोडं स्ट्रगल चालू आहे काशिफचं गोलंदाजी करताना आणि म्हणूनच ते काय स्ट्रगल संपण्याचं नाव घेत नाहीये। एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, स्लीप असं क्षेत्ररक्षण जवळचं। यावेळेस ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडेल तोपर्यंत 1 धाव होते पूर्वी, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न बघा। प्रेक्षक क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सवर आपण नक्कीच आता ओव्हर ब्रेकमध्ये प्रेक्षक कुठे कुठे बसलेत त्याचा व्ह्यू घेणार आहोत। म्हणजे मिळेल तिकडे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहे। स्वतःची बाल्कनी ही आता VIP बाल्कनी म्हणून आता तुम्हाला पाहायला मिळेल। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रेक्षकांची खरंच आवश्यकता आहे आयोजकांना, पण काळजी घेऊन बसा इतकीच विनंती सुद्धा आयोजकांची आहे। धावसंख्या पोहोचते 10वर। आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय, सुरुवात उत्तम राहिलेली आहे आतापर्यंत वैष्णव 11 या संघाची। नेक्स्ट बॉल लेन बॉल होता, फटका फसलाय, बॉल फ्लाय स्लिपच्या पलीकडे जाऊन लँड होतोय। दरम्यान 1 धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जात आहेत, कारण काळ्या पडद्याला लागून जेव्हा बॉल आत येतो तुम्हाला धावा पूर्ण करायच्या आहेत आणि म्हणूनच आता अति चपळता या दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळाली। 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 12वर। सुरुवात भन्नाट झालेली आहे आणि म्हणूनच आता सुरुवातीला लक्षात घेतलं तर पाया चांगला रचलेला आहे। फलंदाज चंदनने पहिल्याच बॉलवर षटकार खेचून पुढचा बॉल काशिफचा, आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, ऑकवर्ड स्ट्रोक सिलेक्शन, बॉडी लाईन अटॅक होता, थायपॅडवर बॉल आदळलाय, ऑन साईडला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न,
आणि तो प्रयत्न फसला कारण चेंडूचा वेग भन्नाट होता. वेग ही ओळख आहे काशिफची आणि ती ओळख टिकवताना आता तो कुठेतरी परत येण्याचा प्रयत्न करतो या षटकामध्ये. आवश्यकता आहे, गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात. पहिलं पाऊल चुकलं तर सुद्धा परत येण्याचा मौका गोलंदाजाला मिळतो आणि तो मौका आता आपल्या नावावर केलेला आहे. क्रिकेटमध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. एक चूक झाली तरी सुद्धा तुम्हाला ती चूक सुधारण्यासाठी मौका मिळतो आणि काशिफने त्याचाच प्रत्यय दिलेला आहे. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर 2 वाईड्स आणि पुढच्या 4 बॉलवर कमालीचं पुनरागमन. पुढच्या 4 बॉलवर फक्त 4 धावा त्यांनी खर्च केल्या. धावसंख्या बिनबाद 12. पार्टनरशिप रंगते. पहिल्या विकेटसाठी चंदनच खेळलंय आतापर्यंत. फुल्लर लेनचा बॉल, क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न, विकेट किपरच्या शरीराचा संपर्क करून बॉल डायव्हर्ट झालाय. लेट्स सी पंचाचा निर्देश नेमका काय. लेग बायची एकदा म्हणजेच फलंदाजाला ब्रश होऊन बॉल मागे गेला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. प्रथम फलंदाजी करताना वैष्णव 11 या संघाची बिनबाद 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस टीम वैष्णव 11. आणि त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये एक वेगळेपण आहे. म्हणजे ते दुनियादारींच्या गोष्टीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने समालोचनामध्ये जुळवून घेतात आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवतात आणि ती गरज आहे आजच्या तारखेला. कारण खेळाडू यांना सुद्धा थोडीशी शिस्त लागली पाहिजे किंवा आपण जे वर्तन करतोय ते वर्तन करत असताना आपण काय देतोय प्रेक्षकांना यासाठी समालोचनाची मदतसुद्धा मिळते त्या घटनेला. वेगानं हा बॉल डिलिव्हर्ड केलेला आहे गोलंदाज प्रथमेश गोसावीने. यावेळेस ते राऊंड विकेट नेत आहेत. नेहमीच ते ओव्हर द विकेटने येतात, पण आता उजव्या हाताचा फलंदाज ज्याने खरंच डोकेदुखी देण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये केला होता, ती डोकेदुखी बाहेर करण्यासाठी कॉर्नर ऑफ द क्रीज बॉलिंग प्रथमेशची. बाइंड बॅट स्विंग, फक्त बॅट स्विंग पाहायला मिळाली ज्यामध्ये कुठलाच रोल नव्हता फलंदाजाचा, मेरिट नव्हतं. ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न, आपण बॅटचा फेस क्लोज करतो, मार्जिन कमी होतं स्ट्रोक कन्व्हर्जनचं. यावेळेस सरळ बॅटचा केलाय वापर, बॉल करतो हवाईचा पार, थेट लँड होईल लॉंग ऑन सीमारेषा पार. कडक बेधडक बॅटिंग, षटकार. मला लाडा किती तुम्ही पिढा किती, मला लाडा किती, द्यायचा जेवढा त्रास, द्यायचा जेवढा त्रास. अरे किती बे समोर येऊ द्या. एकटाच बस आहे, म्हणजे एकटाच खेळतोय आतापर्यंत आणि गाणं सुद्धा आमच्या डिस्क जॉकीने योग्य लावलेलं आहे. यालाच म्हणतात प्रसंगावधान. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. आता विकनेस ओळखलेला आहे गोलंदाजाने फलंदाजाचा. फक्त जागेवरून खेळतायत, फक्त बॅटस्विंग आहे. या अगोदरचा बॉल आपण जर पाहिला तर तो रीचमध्ये होता, अगदी पुढ्यात ठेवलेला होता. त्यांनी पुढे पाठवलं, जास्त काही मेहनत घ्यावी लागली नव्हती त्या षटकारासाठी. पण यावेळेस प्रथमेश गोसावी यांनी सुद्धा ती गोलंदाजी हाताळलेली आहे, ज्यासाठी प्रदीप न्यायनीत यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. विश्वास हा खास असतो कॅप्टनचा. तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असते आणि तीच अपेक्षा प्रथमेश गोसावी यांनी पूर्ण केलेली आहे. कारण या षटकाला आपण अॅनलाइज केलं तर 3 डॉट बॉल आणि 1 षटकार, म्हणजे त्या षटकाराला बायपास करण्यासाठी 3 डॉट बॉल सुद्धा प्रथमेश गोसावीच्या वतीनं मिळालेले आहेत. 5वा बॉल, राऊंड विकेट, दांडीगुल आणि आता सोने पे सुहागा, 3 डॉट आणि त्यानंतर फलंदाज होते बाद. चंदन बॅक टू डगआउट. तर आपण केलेला आहे आणि 16 ऑगस्टलाच दहीहंडी हा सण साजरा केला जाणार आहे. आणि मला सांगताना अभिमान वाटतोय, जय मल्हार खारेगाव गोविंदा पथक म्हणजे माझं पथक, ज्या पथकाचा मी सदस्य आहे, त्या पथकाने सरावामध्ये 2 वेळा 8 थर उतरवलेले आहेत. तर तो अभिमान आहे माझ्यासाठी, सांगताना आनंद होतोय. नक्कीच पुण्यात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दहीहंडी हा सण साजरा केला जातो. म्हणजे दहीहंडीच्या पुढच्या दिवशी सुद्धा दहीहंडी असते, मला असं माहिती मिळालेलं. म्हणजे 17 ऑगस्टला सुद्धा ते कार्यक्रम असतात आणि आदल्या दिवशी पण असते. म्हणजेच पुण्यात सगळे सण नित्यनेमानं जल्लोषात जोशात साजरे केले जातात.
ओम पांडे बघा, मागच्या सामन्यामध्ये ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता खुश झाले होते, पण अजूनही त्यांना ती बक्षिसं हवी आहेत. कोणाला नको आहेत? प्रत्येकाला बक्षिसं हवीशी असतात आणि पाहूया त्यासाठी घ्यावी लागेल मेहनत. 5 चेंडूचा खेळ संपलाय या षटकातला. गती थोडीशी काढली, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, लेग स्टंपच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल झाला, विकेट किपर बिझी झाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतो. एक्स्ट्रा रन मिळते, धावसंख्या पोहोचते 20 वर. खूप वेळानंतर धावफलक पुढे सरकलेला आहे. एक्स्ट्रा रन मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर प्रथमेश गोसावी ओम पांडेसाठी. प्रथमेशने या षटकामध्ये शिस्त बाळगलेली आहे आणि म्हणूनच काही गोष्टी तुमच्या बाजूने जात नाही. यावेळेस काहीतरी वेगळंच होतं. फलंदाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रथमेशचा. यावेळेस बघा ड्राईव्ह केलाय, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. गॅप मधून बॉल मागे जातो, पण धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील कारण ऑब्स्टॅकल आहे. ओली खेळपट्टी आहे, गवत आहे, पाणी आहे, त्याचमुळे आउटफील्ड फलंदाजांच्या मनासारखी नाही आहे. दरम्यान पूर्ण होत्यात या 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते वैष्णव 11 या संघाची 22 धावा, 22 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 22 धावा, एक गडी बाद. रिक्षा कृपया बाहेर काढायची प्लीज, किंवा आपल्या खेळाडूंनी थोडीशी मदत करा. लागत नाही. खेळाडूंना माहिती आहे, खेळाडू जागरूक आहेत. क्रिकेट सहकार्य शिकवते. क्रिकेटमध्ये खूप काही तुम्हाला शिकायला मिळते. अजूनही कित्येकाचा दृष्टिकोन क्रिकेटच्या बाबतीत नकारात्मक आहे, पण जेव्हापासून इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग आली, सुप्रीमो चषक असेल, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, मानाचा करंडक असेल, पुण्यामधल्या NB ट्रॉफी असेल, या स्पर्धांच्या माध्यमातून ते ग्लॅमरस स्वरूप प्रेक्षकांना पाहायला मिळालेलं आहे. क्रिकेटपटू अधोरेखित होत आहेत, क्रिकेटपटू पैसे कमवत आहेत. तर क्रिकेट हा सेकंड ऑप्शन असू शकतो पैसे कमवण्याचा. नो डाऊट तुम्हाला तुमचा कामधंदा सांभाळायचा आहेच, नो डाऊट, पण क्रिकेटला सुद्धा तुम्ही जर वेळ दिला तर एक चांगलं माध्यम आहे पैसे कमवण्याचं क्रिकेट. जसं आपण वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमध्ये पाहतो, वर्षाकाठी 10 लाख रुपये सुद्धा तुम्ही कमवू शकता. जर तुम्ही बिझी क्रिकेट खेळलं, चांगलं क्रिकेट खेळलं, तर वर्षाकाठी 10 लाख रुपये तुम्ही 100% कमवू शकता. फक्त तुम्हाला ते व्यवस्थित डेडिकेशन द्यावं लागेल, क्रिकेटसाठी वेळ द्यावा लागेल, तर तितके पैसे तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून कमवता येऊ शकतील. नवीन षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. बॉलर 3ऱ्या क्रमांकासाठी आहेत. सचिन मोरे हे नवीन गोलंदाज 3ऱ्या षटकासाठी पाहायला मिळतात. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच हर्षल. सरतेश शेवटी हर्षलला मौका मिळाला स्ट्रायकर एंडवर पोहोचण्याचा. मागच्या 12 चेंडूंपासून त्यांनी बघ्याची भूमिका घेतली होती आणि आता ॲक्शन मोडमध्ये येण्याची वेळ आलेली आहे. सचिन, चला वेळ वाचवा प्लीज. बघा सातत्याने मी त्या सूचना देतोय, वेळ घ्या नो डाऊट, पण तो निरर्थक वेळ घेऊ नका. यानंतर अजून एक सामना 5 षटकाचा पूर्ण करायचा आहे. कटर्स आहेत. सचिन मोरेला का निवडलं गेलेलं आहे, संघामध्ये बढती का मिळालेली आहे, पहिल्याच बॉलवर त्याचं प्रमाण पाहायला मिळालं. एक शार्प कटर बॉल त्यांच्या वतीने हाताळला गेला आणि त्याचा अभ्यास हर्षलकडे नव्हता. डॉट यावेळेस फॉलो करण्याचा प्रयत्न हर्षलचा. ड्राईव्ह केलाय, बॉल लॉंगॉनला पोचेल, कलेक्शन प्रॉपर होते. थ्रो कुठल्या एंडला करायचा, थोडासा वेळ घ्यायचा आहे. बॉल घेऊन बॉलिंग एंडपर्यंत त्यांनी प्रवास केला आणि दरम्यान एकच धाव पूर्ण करण्याची मुभा फलंदाजांना मिळालेली आहे. धावसंख्या 23 झाले, 23 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत बऱ्यापैकी रोखलेलं आहे, कारण गोलंदाजांचा तोफखाना आहे संविधान ग्रुप फायटर 11 या संघाकडे. पाय जमिनीशी घट्ट करून स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न होता, पण पायांची हालचाल महत्त्वाची आहे. फक्त बॅटस्विंग तुम्हाला त्या धावा देणार नाही, तर बॅटस्विंग सोबतच तुमच्या पायांची हालचाल उत्तम स्ट्रोक बनवते, पण तसं काय घडलं नाही आहे. त्याचमुळे आतापर्यंत पूर्वार्ध चांगला राहिला या षटकाचा सचिन मोरेचा. म्हणजे आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि वैष्णव 11 हा संघ पोहोचतोय 23 वर. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या, मागच्या षटकात 9 आल्या. या षटकात आतापर्यंत फक्त एकच धाव आलेली आहे. सचिन यावेळेस फोर्स केलाय, ताकद लावले आणि हा बॉल पाठवलाय फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. 6 धावा.
झालाय. आणि आज अमित पाटलांचा बर्थडे सुद्धा आहे, बंटी पाटील यांचा वाढदिवस सुद्धा आहे. धावसंख्या 29 झाले, 29 रन्स ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल रायझिंग अँड सरप्रायझिंग, आणि या परफ्यूम बॉलवर नक्कीच सचिन मोरेला 100 पैकी 100 गुण मिळतील, कारण एक परफेक्ट बाउन्सर त्यांच्या वतीने हाताळला गेलेला आहे. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. आतापर्यंत या षटकातले 5 बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत. शेवटचा बॉल, धावसंख्या 29. थोडंसं बदल आली तर ड्राईव्ह केलंय, बॉल पोहोचतोय लॉंग ऑनला, क्लिअर कर सीमा रेषा पार. तिसऱ्या षटकाचा शेवट होतोय दमदार, मिळतील धावा 4. चौकार. हे आणि 11च्या गतीनं वैष्णव 11 संघ पोहोचतोय 33 वर. 33 रन्स ऑन बोर्ड, 33 धावा धावफलकावर आहेत. काल आपण 10 सामने खेळवले, आज आपण 10 सामने खेळवतोय. उद्या सुद्धा 4 सामने असतील. पण उद्या कोण येणार आहे तर दशरथ पाटील हे समालोचक तुम्हाला ऐकायला मिळतील, आणि त्यांना जर आपण व्यवस्थित सूट दिली तर प्रेक्षक मात्र मैदान सोडून जाणार नाही, इतकी शाश्वती आहे. कारण त्यांचं समालोचन आम्ही ऐकतो. सकाळी ते स्लो असतात, फर्स्ट सेकंड गिअरवर असतात, दुपारनंतर मग तुम्ही त्यांना ऐकाल तितकं कमी आहे. आणि उद्या दशरथ पाटील सर, ज्यांच्याकडे व्याकरण आहे, ज्यांच्याकडे शब्द साठा आहे, त्यांची ती मिश्किल कॉमेंट्री आपण उद्या म्हणजेच अंतिम दिवशी ऐकणार आहोत. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या 33 झालेले आहेत, 33. आणि प्रदीप थांबलेत, न्यायनीत थांबलेले आहेत, आणि न्यायनीतनी सोमावर विश्वास ठेवलेला आहे. मी म्हणालो होतो की गोलंदाजांचे पर्याय खूप आहेत. संविधान ग्रुप म्हणजे चंद्रशेखरजी मोरे यांचा संघ आपण पाहतोय, संविधान ग्रुप, आणि वैष्णव 11 हा संघ आहे चेंबूरचा संघ वैष्णव 11. त्यांची देखील संघ मुलाखतांची माहिती आपण घेऊया. सोमा बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच हर्षल. आतापर्यंत एका धावेचं कॉन्ट्रीब्युशन. पहिलाच बॉल बाउन्सर होता आणि त्या ठिकाणी व्हाईट बॉल. उंचीची दखल घेताना तो व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. तर सुरुवातच सोमाच्या वतीने थोडीशी गडबडली या 4थ्या षटकाची. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 34 धावा. शेवटचे 6 बॉल्स बाकी आहे. धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी सातत्यानं हर्षल आणि ओमचा प्रयत्न दिसतोय. पण पाहूया तो प्रयत्न या पुढच्या 6 बॉल्सवर किती यश देऊन जातोय. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब, ओमकारजी घाटे सिद्धिविनायक क्रिकेट क्लब, आपण तयारीत राहायचं आहे, कारण या सामन्यात जो संघ जिंकेल तो आपल्याशी खेळणार आहे. तर आपले खेळाडू एकत्रित करून ठेवा. हा सामना संपल्या एकही मिनिट न गमवता आपण तो पुढचा सामना सुरू करणार आहोत. म्हणजे बुवाभाऊ पवार आणि ओमकारजी घाटे यांच्या मालकीचा संघ सिद्धिविनायक क्रिकेट क्लब हा आजच्या फेरीतल्या शेवटच्या सामन्यामध्ये पोहोचलेला आहे. आणि आकाश जाधव जे कॅप्टन आहेत ते रेडी आहेत, टॉससाठी ते तयारीत आहेत. चला मॅच ऑन टाइम, थांबू नका प्लीज प्लीज प्लीज. बघा रिक्वेस्ट आहे, आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, पण तुम्ही आम्हाला वेळ देऊ नका अशी सूचना आम्ही करतोय. तर सोमनाथ बॉलिंग ट्रॅकवर, फुल लेन बॉल, आणि तुम्ही बॅटचा फेस स्क्वेअरला कोच करताय, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. खरं तर फक्त ती बॅट स्विंग पाहायला मिळाली, ज्यामध्ये त्यांना काय इंटरेस्ट नव्हता बॉलला फॉलो करण्याचा. त्यांना माहिती होतं की व्हाईट बॉलची रन मिळेल. धावसंख्या पोहोचते 35. फुल टॉस बॉल ऑन साइडला, स्लॉक स्वीप, उचलली जबाबदारी, स्ट्रोक खेळाय लय भारी, बॉल जाईल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार साधावा. होतं अगदी बॅटच्या मध्यावर चेंडूला घेत असताना फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा दाखवली आणि काय हवाई सफर त्यांनी चेंडूवर घडवली. आणि त्याचमुळे आता या 6 धावांच्या बदल्याने धावसंख्या चांगल्या स्थितीत पोहोचते, म्हणजेच 41 धावा. 41 धावा, 1 गडी बाद. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सोमनाथ. ऑफ कटर, शार्प ऑफ कटर होता. नॉनस्टॅकर एंडला थ्रो, आणि सोमनाथचा खेळ संपलेला आहे. धक्का बसतोय दुसरा. टीम वैष्णव 11 सोमनाथ 5.
विकेट जात नाहीये, पण ही विकेट महत्वाची होती कारण हा षटकार जो मागच्या चेंडूवर आला होता आणि त्या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. 4थ्या क्रमांकावर आकाश येत आहेत. आतापर्यंत या षटकात ते चेंडू डिलिव्हर्ड झाले. 2-4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्रायकर्स एंडला ओम पांडे ज्यांच्या वतीने एक षटकार या अगोदर पाहिला, एक चौकार आलेला आहे. त्याचमुळे ही इज द बेस्ट ऑप्शन फॉर दिस सिच्युएशन. स्ट्रायकर एंडला त्यालाच असायला हवं आणि पाहूया त्याचं असणं संघासाठी फायदा देऊन जाते का. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, यावेळेस फोर्स केलाय. हा चाबूक स्ट्रोक आहे. बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पार. चेंडूवर केले आक्रमण. चेंडू करतोय आकाश भ्रमण षटकार. उसका पता दे जरा मुझको बता दे मैं उससे मिलूंगा एक बार मिला दे यार मिला दे. बॅटिंग टीम रेफरल फॉर बाउन्स म्हणजे तुम्हाला यस सेकंड बाउन्स म्हणजे नो बॉलची अपेक्षा त्यांना आहे. पाहूया त्या ठिकाणी पंच येतील. अक्षय निर्मल सर. 1 फॉर दी ओव्हर या अगोदर ती सूचना गोलंदाजाला दिली होती आणि म्हणूनच त्या रेफरलचा उपयोग आता फलंदाजी करणारा संघ घेतोय. आणि लेट्स सी. फेअर डिलिव्हरी. चला फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट बाय बॅटिंग साइड. तर चांगला स्ट्रोक सेट केलेला आहे ओम पांडे. म्हणजेच काही खेळाडूने आजचा दिवस गाजवलाय. सकाळी आपण महेशला 2 सामन्यात 7 विकेट्स घेताना पाहिलं. महेश पांचाळ 2 वेळा सामनावीर ते ठरले. आणि आता बघा हवेत आहे बॉल. मिड ऑनला स्वतः प्रदीप न्यायनीच पोहोचतील. चेंडू खाली येतील. जज करतील. वेल जज कॅच. फलंदाज होत आहेत ओम पांडे. बाद. विकेट डाऊन. एकदा मी जात होतो माझ्या आपण करत होतो की महेश पांचाळ ज्यांनी 2 सामन्यात 7 विकेट्स मिळवले होते तर त्यांना आपण प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. प्रत्येक गटातून जेव्हा एक खेळाडू निवडला जातो त्याला आपण सायकल देऊन सन्मानित करतो. एक स्पोर्ट्स सायकल. बघा लहान मुलं जी समोरची आहेत कृपया बाजूला. बघा समोर ज्या काळ्या पडद्याच्या वर जी लहान मुलं बसलेली आहेत आपण काळजीपूर्वक बसून घ्या. त्या ठिकाणी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरामात बसून घ्या. जबाबदारी तुमचीच आहे. लक्षात घ्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. स्ट्रायकर्स एंडला प्रेम आलेले आहेत. अजूनही आपण पाहिलं तर या षटकामध्ये दोन्ही संघांसाठी फायदा झालेला आहे. षटकार येत आहेत. विकेट्स येत आहेत. धावसंख्या 47 आहे. 47 धावा. 3 फलंदाज बाद. पुढचा बॉल जाऊली बॉलला लेग स्टंपच्या बाहेर आणि किती धावा मिळतील तर 2 मिळतील. बघा या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्यावर तुम्हाला फोकस करावं लागेल कारण या धावा पुढच्या डावात त्रास देऊन जातील. 50ला 1 कमी. 49 धावा. 3 फलंदाज बाद. टीम वैष्णव 11. पंचांच्या डावीकडून पुन्हा एकदा स्टार्ट घेतात बॉलर सोमा आणि स्ट्रायकर्स एंडला आहेत आकाश. ताकदीने हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न पुढे ठेवला होता बॉल पण बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं आहे का नाही. पंच त्या ठिकाणी सर्व गोष्टींची चाचपणी करतायत. खूप चांगली अंपायरिंग आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला वैभव कातोरे सर. जसा उल्लेख मी ऐकला की इंटरनॅशनल पंचांसोबत सुद्धा तुमची चर्चा होत राहते आणि स्टार स्पोर्ट्सवर त्यांनी MPLच्या माध्यमातून शेवटचा अपीअरन्स केलेला आहे आणि ती चर्चा खूप चांगली आपण केली. दीपक मंडले सर की इतके मोठे पंच आम्हाला लाभलेले आहेत. अजय आवळे सर आपण स्ट्रायकर सेंडला पाहतो ज्यांचं क्रिकेट अजूनही संपत नाही आहे. सातत्याने ते क्रिकेट खेळत आहेत आणि पुणे जिल्हा नियामक मंडळाचे खूप चांगले ते महत्त्वाचे सदस्य आहेत. सल्लागार आहेत आणि खेळाडू घडवण्यामध्ये त्यांनी देखील आपलं मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणूनच हे सुद्धा यावेळी जुळलेत. अक्षय निर्मल सर सातत्यानं मानाचा करंडक ज्यांच्या वतीनं आपण नेहमीच पाहतो. म्हणजे पहिली भेट म्हणजे अक्षय निर्मलशी मानाचा करंडक 2021 झाली होती. तेव्हा मी फक्त इन्व्हिटेशनल होतो आणि फक्त एक सामना करण्याची संधी मला मिळाली आणि त्यानंतर आमचे DD स्पोर्टचे